सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंद आहे। सोलापूरमध्ये सलग गेले काही दिवस पाऊस आहे आणि काय नेमकी इथली परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ हा पडलेला होता। अक्षरशः बळीराजा हा मेटाकुटीला आलेला होता। तशात अवकाळी पावसामुळे देखील मोठं नुकसान झालेलं होतं। मात्र आता पाऊस जो आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे। हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हे दृश्य आहे आणि या अशा क्षणाची शेतकरी राजा गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होता आणि यंदाच्या वेळी पाऊस हा वेळेत झालेला आहे। नेमकं या बाबतीत शेतकऱ्यांना काय वाटतंय? काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। काका, शिवार सगळं भिजून निघालेलं आहे, काय वाटतंय? तर एकदम छान उल्हास वाटतोय आणि ह्याचे पाठीमागे एक महिना आम्ही वाट पाहत होतो की बाबा उडीद कडधान्य सोयाबीन पीक बाजरी गहू हरभरे का जी खराजी होते त्या वेळेबगते पाऊस नव्हता आणि विहीर पण आहे बाजूला 50-100 फूट ती पण कोरडीच आहे। कुठे तर 2-2 ठेंबाने आता थोडे दिसायला लागले, तळ माखले गेले आणि शेती पण खूप ओली झाली आहे। तर इथून आमचा उत्साह राहील की थोडी पेरणी आम्ही कडधान्य करू शकताय। आपण पाहतोय की शेतकऱ्यांकडून समाधान हे व्यक्त केलं जात आहे आणि अशाच पद्धतीच्या आणखी काही पावसांची अपेक्षा व्यक्त केली जाते। अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।